भाजपवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी वांगी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये दिली आहे। एकेकाळी नगण्य कार्यकर्ते असलेला भाजप पक्ष दक्षिण तालुक्यामध्ये आता वाढत असून तालुका भाजपमय होत आहे। जनतेने भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। हा तालुका वाढविण्याला मला आठवतं की 14च्या अगोदर आमचा यतीनशाह, आमचे जगन्नाथ गायकवाड, आमचे माझे अध्यक्ष, माझ्या काळात मी अध्यक्ष होतो त्यावेळेस ते अध्यक्ष होते। आम्ही जगन्नाथ गायकवाडला घेऊन जायचं, कुठे जायचं, काय बाबू नाही करून आपल्याला बोलवत नाही, काय आपल्याला न्यूज येत नाही आणि असं काय आम्ही आपलं गपचूप कानात बोलायचं, आपलं तसंच आपलं केलेलं आहे। आणि आता खूप मोठी संख्या झाली, विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही तुम्हाला या कामाचा भावपूर खूप झालेला आहे। ते वांगी इथं विविध रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। या प्रसंगी वांगीच्या सरपंच सीताताई खडाखडे, बसवंत बिराजदार, श्यामराव भांडे, सूरज खडाखडे, होडगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड, संगप्पा केरके, भंडारकवठाचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, गौरीशंकर मेंढगुदले, महसिद्ध मुगळे, आप्पासाहेब मोटे, सुखदेव गावडे, गावडेवाडीच्या सरपंच संगीता पांढरे, अशोक गावडे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमांतर्गत वांगी ते वडकबाळ, वांगी ते गावडेवाडी, वांगी ते वडकबाळ तांडा, वांगी ते मंद्रुप, वांगी ते हनुमाननगर या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आलं। यंदाच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये वांगी गावडेवाडी या गावानं 100% भाजपला साथ देण्याची ग्वाही देऊन या भागातील नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळं आमदार सुभाष देशमुख यांचा पुष्पहार घालून यावेळी नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते।